माझं नाव संजय लक्ष्मण हुंडारे, मुळशीमधलाच आहे. व्यासपीठावरचे सर्व प्रमुख पाहुणे आणि इथे बसलेल्या माझ्या तमाम हिंदू माता भगिनी आणि बंधू आणि बालमित्र, आज खरंच एक चांगला दिवस आहे की विराट हिंदू संमेलन आपल्या भुगाव सारख्या ठिकाणी चालू आहे. कारण का भुगाव हे गाव आपण सर्व म्हणतो की मुळशीचं नाक आहे. पण मला आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच या हिंदू संमेलनाची गरज आहे का आपल्याला? म्हणजे काय गरज आहे आपल्याला या संमेलनाची? आज आपण सगळे इथं आहे, मेजॉरिटीमध्ये आहे, सगळे हिंदूच आहे, सगळे मराठीच आहेत, सगळे आपणच आहेत. मग काय गरज आहे आपल्याला या कार्यक्रमाची, किंवा काय गरज आहे हिंदू म्हणून एकत्र आणण्याची? पण जेव्हा आपण सोशल मीडिया बघतो, आपण जेव्हा इंटरनेट बघतो, त्यानंतर कळतं की नाही, आज आत्तापासून जर आपण आपल्या मुलांना, आपल्या बहिणींना, आपल्या मात्यांना आणि आपण आपल्या स्वतःला जर जागृत नाही केलं तर फार वेळ लागणार नाही. आपल्याला पण ज्या प्रकारे काश्मीरमधनं काश्मीरी पंडितांना हाकललं, आपली पण वेळ येऊ शकते जर आपण जागृत झालो नाही, जर आपण एकत्र नाही आलो तर. आज आपल्या भारताची परिस्थिती जर बघितली, आज आपण फक्त, मी भुगावमध्ये सोमट सोसायटीमध्ये राहतो आणि बऱ्याच साऱ्या लोकांचा माइंडसेट असाच आहे की मी, माझं घर, माझा फ्लॅट, याच्या पलीकडे मला काय करायची गरज नाही पडत आहे. आज जेव्हा मी एका गावाचा विचार करतो तेव्हा एक ग्रामस्थ म्हणून मी विचार करतो की माझं गाव सुरक्षित राहील, याचा विचार मी करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, आज केरला फाईल सारखे आपण पिक्चर बघतो, केरला राज्यामध्ये काय झालं हे बघतोय आपण, बंगालमध्ये काय चालू हे बघतोय, बांगलादेशमध्ये काय चालू हे बघतोय. आणि एवढं सगळं होऊन पण जर आपण जागृत नाही आलो आणि आपण एकत्र नाही आलो तर काय उपयोग नाहीये. आणि आपण पण काय वाचलो नाहीये. आपला मुळशी तालुका पण एकत्र काय येणं गरजेचं आहे. आत्ताच एक 7-8 महिने, वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे आपल्या पौडमधली. आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्या देवीची विटंबना आली. ह्यांच्यामध्ये एवढी हिंमत येते कुठून की आपल्या देवदैवतांना हे लोक अशा प्रकारे विटंबना, ह्यांच्या डोक्यामध्ये विचारच कसा येतो ह्या गोष्टीचा? कारण की ह्यांना माहिती आहे की हे आहेत ना जातीपातीमध्ये, राजकारणामध्ये, गावकी भावकीमध्ये हे अडकून बसलेले आहेत. हे कधी एकत्र येऊ शकत नाही. हा त्यांचा आहे ना गैरसमज आपला दूर करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण हा गैरसमज त्यांचा दूर करत नाही तोपर्यंत यांच्यामध्ये ही ताकद वाढणार आहे. त्यामुळे ह्या आहे ना संमेलनाची गरज आहे आपल्या सर्वांना. आज पौडमध्ये जो विषय झाला, पौडमध्ये जो विषय आला, त्या विषयाला आपण अख्खा मुळशी तालुका त्या ठिकाणी आपण आंदोलनाला गेलो, मूक मोर्चा काढला आपण. म्हणजे आपण एवढे सुशिक्षित आहे किंवा आपण एवढे सर्व धर्मांना सांभाळून घेतो, तिथं पण आपण मूक मोर्चा काढला. आपण काहीच नाही केलं तिथं पण. आणि त्या ठिकाणी पौडमध्ये 10-12 बॅनर लागले होते आणि त्या बॅनरमध्ये 10-12 ओळी होत्या. त्या 10-12 ओळीमध्ये कमीत कमी 10-12 शब्द होते मुस्लिम बांधव म्हणून. म्हणजे यांनी आमच्या आया बहिणींवरती वाईट नजर ठेवायची, ह्यांनी आमच्या देवदैवतांवरती वाईट गोष्टी करायच्या. तरी पण आम्ही सर्व धर्म समभावाच्या हिशोबाने त्यांना बांधवच म्हणायचं. कुठपर्यंत हे सहन करायचं? कुठेतरी आपण आपला स्टँड घेणं गरजेचं आहे. सेक्युलरिझम करणारी लोक जी आहेत ना मित्रांनो, जागे व्हा तुम्ही पण. आज जर आपण आपल्या धर्मासाठी जर जागं नाही झालो ना तर काय उपयोग नाही. संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, आज आपण बलिदान मास पाळतोय. मी केस कापलेत, बऱ्याच लोकांनी, शाळेमधली मुले चपला घालत नाहीये का तर आपण बलिदान मास पाळतोय. ज्याप्रमाणे गरम बटाटा उकडलेला असतो, उकडलेला बटाटा त्याच्या साली काढून साली, तसं संभाजी महाराजांवरती आपल्या गरम पाणी टाकून त्यांच्या साली कातड्या काढले, त्यांचे कातडं, आणि त्या कातड्यावरती चटके देत चटके का? फक्त धर्म बदल. एवढं सगळं सहन केलं आपल्या राजांनी आणि धर्म नाही बदलला. कारण का राजांना माहिती होतं जेव्हा स्वराज्याचा छत्रपती जर त्यांनी धर्म बदलला असता तर आज आपण हिंदू म्हणून नाही, आज पण आपली पण धर्म बदलला असता. म्हणून आपल्या राजांचं बलिदान सगळ्यात मोठे आणि ते कधी विसरता कामा नाही आपल्याला. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदू हा शब्द येईल, सनातन ही जेव्हा गोष्ट येईल ना, तेव्हा आपली भावकी गावकी, आपल्यातले वाद, आपल्यातलं राजकारण सगळं सोडून आपण फक्त हिंदू म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एवढंच मी आवाहन करतो. इथंच थांबतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र, भारत माते की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.